नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होतायतचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला बाबा इकडे सांगत असतात की त्या मुली म्हणताय तर त्यांनी खरंच काही खबरदारी घेतली असेल तर मला शहाणपणा शिकवायचा नाही असं म्हणून ते भारदेव ओरडत असतात. तर आई म्हणत असतात प्लीज दादागिरीची अरेरेची भाषा करू नका. तर ओ मॅडम, मला शहाणपणा शिकवायचा नाही. विश्वनाथ तळेकर म्हणतात माझ्या मुलीला जर का तुमच्यामुळे काही झालं तर सोडणार नाही एकेकाला, अशी धमकी देत आहेत ते तळेकर. आणि प्रेक्षकांनो तिकडनं निघून जात आहेत तिकडनं. आता हे काहीतरी वेगळंच आहे बरं का. आता सीमा इकडे हसतीच आहे. स्वीटी बिचारी डोळ्यात पाणी आणून बघते. आता बघूया पुढे काय घडणार आहे ते. स्वीटी ह्याच्यात अडकली जाईल का, काय होणार, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं कळतील. तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. सीमा बघा कशी असते. तर प्रेक्षकांनो इकडे बघा आता काय चाललंय. आज बऱ्याच दिवसांनी मकरंद साहेबांचं दर्शन झालंय. स्वीटी इथे रडतीये. तर मकरंद आता तिला काय म्हणतोय बघूया आपण. तर आता रडून काय उपयोग आहे स्वीटी, असं तो विचारतोय बरं का. आणि म्हणतो मी तुला 1000 वेळा सांगत होतो ना की त्या केटरिंग कंपनीच्या नादी लागू नकोस असं म्हणून, पण नाही तू ऐकलं नाहीस माझं, असं म्हणतोय बरं का मकरंद. मला माहिती होतं तुला हेच काहीही जमणार नाहीये. फक्त तुझ्यामुळे मी इथे राहतोय, अडकलोय मी तुझ्यामुळे, कळलं ना स्वीटी तुला, असं तो इकडे एकदम ओरडून बोलतोय बरं का. आणि म्हणतो मला अजिबात राहायचंच नाहीये इथे, असं सांगतोय तो. आणि स्वीटी रडत असते. तर स्वीटीला तो काय म्हणतो, ए रडणं बंद करा, आधी काम करताना लक्ष देऊन नीट कामं करायची नाहीत आणि नंतर बसायचं रडत, असं बोलतो. तर स्वीटी म्हणते मी सगळी काळजी घेतली होती, मुझे पता नहीं ये सब ऐसे कैसे हो गया. तर लगेच मकरंद तिचं नाटक करतो आणि म्हणतो मी सांगतो ना तुला कसं झालं असेल. तिकडे स्वयंपाक करत असताना तू आणि शमिका मिळून सेल्फी काढत असणार, याचा फोटो काढ त्याचा फोटो काढ, खिकी करून हास गप्पा मार, मग काय होणार आहे वेगळं, असं म्हणून मकरंद ओरडतोय स्वीटीला. आणि म्हणतो तुला कायम असं वाटतं ना स्वीटी की तू आयुष्यात खूप काय काय करू शकतेस, तर मी तुला सांगतो की तू आयुष्यात काहीही करू शकत नाहीस, असं बोलतोय बरं का. शून्य आहेस तू, शून्य, असं म्हणतो. अगं अगं रोज करतेस ना तू घरात स्वयंपाक तू, पण त्यातही तू चुकलीस, असं एकदम ओरडून बोलतोय बिचारी स्वीटी. आणि मग त्याच्यानंतर मकरंद म्हणतो त्यात काहीही घडणार नाहीये तुझ्या आयुष्यात, कळलं ना तुला, असं एकदम. तर स्वीटी आता त्याच्याकडे उठून म्हणते आणि म्हणते मकरंद प्लीज. तर मकरंद म्हणतो काय मकरंद प्लीज, तो तळेकर कसा माणूस आहे, तुला आयडिया तरी काय आहे का त्याची, असं विचारतोय तो. तो वाट लावेल आपली, असं म्हणतोय पुढे. शहर सोडून निघून जावं लागेल आपल्याला, इतपत भीती घालतोय. आता त्या माणसामुळे माझ्या नोकरीवर गदा नाही आली म्हणजे झालं. तर लगेच स्वीटी विचारते इसका और तुम्हारे नोकरी का क्या संबंध, असं विचारते. तर मकरंद म्हणतो काय म्हणाला तो, त्याच्या मुलीला जर काही झालं तर तो या घरातल्या कोणालाही सोडणार नाही, असंच म्हणाला ना तो. आणि मला खात्री आहे आपलं नशीब इतकं दळबद्री आहे की त्या मुलीला नक्की काही ना काहीतरी होणारच. मग तो त्याचं सूड नाट्य सुरू करायला मोकळा. चुका करायच्या तुम्ही लोकांनी आणि भोगायचं मी कायम, असं एकदम मकरंद ओरडून बोलतो. तो नगरसेवक एक फोन करेल त्या नारडाबाईला, एक फोन, आणि ती नारडाबाई अशी टिचक्या वाजवत ना असं कसं करत काढून टाकेल मला नोकरीवरून. इतके महिने मरमर करत कष्ट केले मी, का तर ती बाई मला मिडल ईस्टला पाठवेल. पण आता कसलं काय, घरी पाठवेल ती मला आता. तर प्रेक्षकांनो इकडे ना स्वीटी लगेच त्याच्याजवळ येते आणि म्हणते नाही नाही मकरंद, ऐसा कुछ होने नहीं होने वाला, मेरा मन कहता है असं काहीच होणार नाही. तर मकरंद तिला म्हणतो हो का, मग तुझं मन ती तुला हे नाही सांगत का, तुझा नवरा एवढा ऑफिस मधून दमून आलाय, त्याच्यासाठी गरम गरम चहा करून आणावा. तर स्वीटी चहा करून आणते असं सांगते. तर मकरंद तिला वरती कसा म्हणतो नीट करून आण, नाहीतर त्यात काही गडबड करू नकोस, असं म्हणून सांगतो. तर स्वीटी बघा कशी बघत राहिली. या मकरंदचं म्हणणं तुम्हाला पटतंय का ते कमेंट मध्ये सांगा. एकतर आलाय आज बऱ्याच दिवसांनी उगवला आणि आल्या आल्या स्वीटीवर आरडाओरडा सुरू केला या माणसाने. बिचारी स्वीटी बऱ्यापैकी अडकली असं म्हणायला हरकत नाही. आता ह्याच्यातून ती बाहेर कशी पडणार, आई शुभा म्हणजेच त्यांना तिला कसं सोडवणार आहे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो बाबांना इकडे फेऱ्या मारतात, पण बाबांना ते आठवतंय की कसं ते तळेकरांनी ओरडलं असतं की एवढ्या विश्वासाने ऑर्डर दिली आणि तुम्ही असं केलं वगैरे, आणि माझ्या मुलीला जर का तुमच्यामुळे काही झालं ना तर तुमची खैर नाही वगैरे असं. तर तो आता आई आल्या तिकडे. आई बाबांना म्हणतात अहो नका इतका विचार करू तुम्ही. तर बाबा म्हणतात नका विचार करू नका म्हटल्याने विचार थांबतात काय सांग. तर या स्वीटीने फार मोठी चूक केली असं बाबा इकडे म्हणतात. आणि म्हणतात त्या या राजकारण्यांसमोर कसा आपला टिकाव लागणार आहे. तर आई म्हणतात अहो पण आपली चूक आपण प्रामाणिकपणे कबूल केली ना, आणि कोणी मुद्दाम नाही केलंय, अनाहूतपणे घडले ना ते. पण बाबा म्हणतात अगं पण हे त्यांना समजणार आहे का, माझ्या मुलीला काय झालं तर बघून घेईन अशी धमकी देऊन गेलाय तो. तर आई म्हणतात हे बघा आपण सामान्य माणसं असू पण आपण खरे आहोत, आपल्याला किती आटापिटा करावा लागला तरी चालेल, उगीच कोणाचं काही आपण नाही ऐकून घ्यायचं. तर बाबा म्हणतात हो ग पण या स्वीटीने पण ना. तर आई म्हणतात मान्य आहे मला चूक झालीये तिच्याकडून,
पण काय आहे, ती आधीच मेल्याहून मेल्यासारखी झालीये. त्यात आता तिला आपण जर का ओरडलो, काही बोललो ना, तर आत्मविश्वास गमावून बसेल होती. तर बाबा म्हणतात, "मला तर असं वाटतंय ना, उगाच गेलो आपण त्या दिवशी. इथेच थांबली असतीस तू तर हे काही घडलंच नसतं." तर आई म्हणतात, "खरं सांगू का? असं केलं असतं तर तसं झालं असतं, तसं केलं असतं तर असं झालंच नसतं." ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, नंतर बोलण्यात काही अर्थ नाही हो. जे घडायचंय ना, ते घडतं. तर बाबा म्हणतात, "अगं हो गं, आधीच त्या नारळाचं शुक्ल कष्ट मागे लागले आपल्या, त्यात हे नवीन शत्रू. कसं लढायचं आपण? सांग ना." तर आई म्हणतात, "हे बघा, आपल्या खरेपणावरती विश्वास ठेवा." आणि म्हणतात, "माझी खात्री आहे, की आपल्याला किंवा आपल्या मुलांना काहीही होणार नाही." असं आई-बाबांना विश्वास देत आहेत. आपण सुद्धा देवबाप्पाकडे अशीच प्रार्थना करूया. आता बघूया पुढे काय घडतंय ते. तर प्रेक्षकांनो ना, स्वीटी इकडे स्वयंपाकघरात काहीतरी काम करते. बहुतेक भाजी चिरते आणि आता तिकडे ना पाटनं सीमा आली आणि सीमा कशी बोलते बघा स्वीटीला. सीमा म्हणते, "स्वीटी, आता भाजी करताना कुठला मूर्खपणा करू नकोस म्हणजे झालं." तर स्वीटी तिच्याकडे बघते आणि म्हणते, "वहिनी, नीट बोला माझ्याशी. मी काहीही केलेलं नाहीये." तर सीमा म्हणते, "आर यू शुअर? खरंच बोलतेस हे तू?" असं विचारते आणि म्हणते, "कशावरून तू हे सगळं माझा बदला घेण्यासाठी केलं नशील?" तर स्वीटी म्हणते, "बदला? अहो कसला बदला?" तर सीमा म्हणते, "ऐक ना, उगाच नाटकं करू नकोस. मला सगळं माहितीये आणि हे सगळं तू ना समीरला फसवण्यासाठी केलंयस ना, कारण मला चांगलं माहितीये की समीर अडकला की मला त्रास होणार आणि तू हे सगळं ना मला त्रास होण्यासाठी केलेस, हो ना?" तर स्वीटी म्हणते, "अजिबात नाही. उगीच काहीही बोलू नका वहिनी." तर सीमा म्हणते, "उगीच बोलत नाहीये. योग्य तेच बोलते मी. तू जे काही केलंयस ना त्यामुळे आमच्या सगळ्यांना त्रास होतोय. तुझा त्रास आम्ही का सहन करायचा? आणि तुझ्या चुकीची शिक्षा आई माझ्या नवऱ्याने आणि आईने का भोगायची?" तर तेवढ्यात आई येतात बरं का आणि त्या उत्तर देतात आता सीमाला, "भोगायची" असं म्हणत. आणि मग प्रेक्षकांनो आता बघा कशी जुंपणार आहे ती. आई म्हणताय तिकडे, "सगळ्यांनी शिक्षा भोगायची. अगं, सुख-दुःखात एकमेकांना साथ देतं, तेच खरं कुटुंब ना." आता सीमाची बोलती बंद झाली बरं का. सीमा लगेच कशी तोंड वाकडं करते. आई पुढे म्हणतात, "कुटुंबात कोणी एक महत्त्वाचा नसतो. अख्खं कुटुंब एकत्र महत्त्वाचं असतं," असं सांगतायत. त्यामुळे एकाच्या चुकीची शिक्षा जर का सगळ्यांना भोगायला लागली, तर ती आपण भोगायची. तर सीमा म्हणते, "आई, हे बरोबर नाहीये. ही गोष्ट जर का माझ्याकडून झाली असती ना, तर हाच नियम लागला असता का?" नक्कीच. तर हा नियम पूर्ण कुटुंबाला लागू होतो सीमा असं यांचं बोलणं चाललंय. तर आता त्याच्यामध्ये बोलायला ना आत्याबाई आल्यात आणि आता आत्याबाई म्हणतायत, "शुभे, हे बरोबर नाही हां तुझं. जिची चूक आहे तिला तू काहीच बोलत नाहीये आणि हिला मात्र तू धारेवर धरतेस." असं म्हणत ना आता आत्याबाई सीमाची बाजू घेऊन बोलतायत बरं का. आत्याबाई पुढे म्हणतात, "तिच्यावर कशाला खार खाते गं सारखी? मी आल्यापासून बघते गं तुझ्याकडे." असं म्हणतात पुढे आणि तर सीमा लगेच भोळेपणाचा आव आणते. तर आत्याबाईंना आई म्हणतात, "वंस, काय बोलताय तुम्ही हे? हे बरोबर नाहीये. उगीच माझ्या सुनांच्या डोक्यात ना चुकीच्या गोष्टी भरवू नका." असं लगेच आईने उत्तर दिलंय बरं का. तर लगेच आत्याबाई म्हणतात, "बाई, बाई, बाई, मी कशाला चुकीच्या गोष्टी डोक्यात भरू? आणि सगळ्यांना माहितीये की स्वीटी तुझी लाडकी सून आहे." तर प्रेक्षकांना लगेच ना आत्याबाईंनी असं म्हटलं, सीमा भोळेपणाचा आवाज आणते. आत्याबाई पुढे म्हणतात, "आणि मग मी कशाला कुणाच्या डोक्यात चुकीच्या गोष्टी भरवू गं?" तर लगेच सीमा म्हणते, "जाऊ दे ना आत्या, आई कधीच हे मान्य नाही करणार." असं बोलताय बरं का सीमा पण लगेच. आणि आता हे जर का मी काही केलं असतं ना, तर आत्तापर्यंत केवढा कांगावा केला असता आणि त्यात सगळ्यात मोठा आवाज हिचा असला असता. असं लगेच ना स्वीटी इकडे बघून सीमा म्हणते आणि स्वीटी लगेच म्हणते, "वहिनी." तर लगेच सीमा म्हणते, "वहिनी काय वहिनी? आठवतंय का तुला पंप रूममध्ये आग लागली होती तेव्हा हिच्याच हातून तेल सांडलं होतं. हिच्याच हातून तो मिक्सरचा स्विच ऑन राहिला होता ना. तिने कबूलही केलं होतं." असं सगळ्यांना सीमा बोलते आता. "तरी काय झालं? काही झालं नाही. सांगा ना काय झालं त्यावेळेला? हिच्याकडनं चूक झाली तर हिला शिक्षा नाही. पण जर का हे मी केलं असतं ना, तर आत्तापर्यंत यांनी काय-काय केलं असतं देव जाणे." असं सीमा बोलते बरं का. तर आता आई म्हणतात, "सीमा, आता तू उगीच विषय वाढवतेस." असं आता आईने बोलायला चालू केलंय. आई पुढे म्हणतात, स्वीटीच्या हातून चुकून तेल सांडलं होतं, पण तू मुद्दामून वर्षावरती आरोप केला होतास, की तिने सानूला पळवून लावायचा प्रयत्न केला होता किंवा पळवून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता म्हणून. आणि आत्याबाईंना काही माहिती नाही बरं का. आता आई पुढे म्हणतात, स्वीटीच्या हातून तेल सांडलं होतं ते स्वीटीने स्वतः कबूल केलं. खरं तर आपल्याला काहीच माहिती नव्हतं. ज्यावेळी स्वीटीने सांगितलं त्यावेळी आपल्याला कळलं, पण तिची चूक तिने कबूल केली असं आता आई पुढे बोलतात बरं का. आणि प्रेक्षकांनो आता बघा आई पुढे काय म्हणतात, "जेव्हा तुझी चूक पकडली गेली, अगदी कॅमेऱ्यावर रंगेहात, तेव्हा तू काय केलंस? तेव्हा तू आकांडतांडव केलास, की माझी चूक का पकडली जातेय? माझ्यावरतीच का आरोप केले जातायत?" असं सगळं तू त्यावेळी बोलली होतीस. आता सीमा बघा कशी तोंड बारीक करते. आई पुढे म्हणतात, "सानूला घेऊन घर सोडून जायची धमकी दिली होतीस तू सीमा. तू घरामध्ये भिंत उभी केलीस." असं सगळं आता आई बोलतायत आणि मग प्रेक्षकांना आई
पुढे म्हणतात, या तुझ्या चुका मी पदरात घातल्या ना असं विचारतात. बोल ना आता बोल. आणि मग त्याच्यात आत्याबाई म्हणतात, बाई यातलं मला काहीच माहिती नव्हतं ग. आता सीमाकडे बघून बोलतात बरं का आत्याबाई. तर आई म्हणतात, वंश, माणूस म्हटल्यावरती चूक होणार ना, चुका सगळ्यांकडूनच होतात. चूक झाली म्हणून आपल्याच कुटुंबातल्या माणसाला आपण तोडत नाही, एकटं पाडत नाही आपल्या माणसाला आपण, तर आपण त्याच्या सगळ्या चुका ज्या काही आहेत त्या चुकीला माफी करतो, त्याच्या चुका पदरात घेतो. तर आता प्रेक्षकांना आत्याबाई म्हणतात, जाऊ दे बाई, मला काय करायचंय, तुमचं कुटुंब आणि तुम्ही काय गोंधळ घालायचं तो घाला, असं आता आत्याबाईंनी सांगितलंय बरं का. तर आई लगेच म्हणतात, हो ना वंश, मग पुन्हा असं बोलू नका की स्वीटी माझी लाडकी आहे, मी सीमाला काय वाटेल ते बोलते वगैरे, असं काही म्हणू नका. आता असं आईनी आत्याबाईंना सरळ सांगून टाकलंय. तर आई पुढे म्हणतात, चूक स्वीटीची झाली, पण पार्टनर्स म्हणून त्याची जबाबदारी माझी आणि समीरची असं सांगतात बरं का. आणि त्याबद्दल माझं आणि समीरचं बोलणं आधीच झालंय सीमा, असं सांगतात बरं का आई आता. आणि मग प्रेक्षकांना आई पुढे म्हणतात, आणि तू स्वतःला नेहमी तिची थोरली जाऊ म्हणवतेस ना, आहेस तू तिची थोरली जाऊ. थोरलेपणाबरोबर जबाबदारी सुद्धा येते. थोरलेपण म्हणजे काय, नुसतं समोरच्याची चूक काढून देणं एवढंच नाही नसतं, तर त्याची चूक दाखवून देऊन त्याला म्हणजे पुढे जायचा मार्ग दाखवणं म्हणजे थोरलेपणा असतो, असं सगळं आता आईने ऐकवलंय बरं का. आणि सीमाचा पचका झालाय. आई पुढे म्हणतात, काय ना बाळा, तुझ्या थोरलेपणात ना थोडासा समजूतदारपणा टाक, म्हणजे सगळं ठीक होईल बघ, असं म्हणत ना आई सीमालाच बोलतात. आता सीमा काहीतरी परत आईंना उत्तर द्यायला जाणार असते, तोपर्यंत तिचा फोन वाजतो. सीमा म्हणते, इम्पॉर्टंट कॉल आहे, आलेच मी, असं म्हणत तिकडनं निघून जाते. तर प्रेक्षकांना त्यामुळे विषय इथेच थांबलेला आहे बरं का, जास्त काही वादवाद झालेली नाहीये. आत्याबाई म्हणतात, शुभे, याच्या पुढे तुमच्या घरच्यांच्या बाबतीत ना मी काही बोलणार नाही, कानाला खडा बघ, असं म्हणतात लगेच आत्याबाई. आणि पुढे सांगतात, तुम्हाला काय करायचंय ते करा, पण मला आता चहा नाश्ता मिळणार आहे की नाही. तर आई म्हणतात, वंश, सगळं तयार आहे, तुम्ही बाहेर थांबता का, मी घेऊन येते, असं म्हणत ना आत्याबाई स्वीटीकडे बघत तोंड वाकडं करत ना तिकडनं बाहेर निघून जातात. आता बघूया पुढे काय घडणार आहे ते. तर प्रेक्षकांना आत्याबाई निघून गेल्यानंतर इकडे स्वीटी आईला म्हणतात, नाश्त्यासाठी प्लेट घे. तर स्वीटी आता आईंकडे बघून म्हणते की आई, आई थँक्यू सो मच, असं म्हणते ती. आता म्हणते, तुम्ही किती छान आहात. आणि आई तिच्या डोक्यावरनं हात फिरवतात आणि म्हणतात, हे बघ बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझी आई आहे असं म्हणून समजावतात तिला. आणि म्हणतात, काही झालं ना तरी कधीही घाबरायचं नाही, असं सांगतायत. ही तुझी लढाई एकटीची नाहीये, आणि ही तुझी आई कधीच कुणावर अन्याय होऊ देणार नाही, असं म्हणतात. तर स्वीटी आईंकडे बघून हसते आणि दोघी एकमेकींना विश्वास देतात. आता बघूया पुढे काय घडणार आहे ते. तर प्रेक्षकांना समीरच्या फोनवर ना नोटिफिकेशन दिसतात कसले, म्हणून तो फोन लावतोय. सीमाचे बहुतेक फोन येत होते. तर सीमा आता फोन उचलते आणि म्हणते, हॅलो. तर समीर म्हणतो की, हा सीमा, अगं मी आता नेटवर्क मध्ये आलो, तर तुझे मिस्ड कॉलचे मेसेजेस आलेत मला, काय झालं. तर मी तुला मेसेज केलाय तो बघ, असं सीमा सांगते आणि तिथेही असं सांगते बरं का. आणि फोन कट करते. तर प्रेक्षकांना सीमाचा मेसेज जो काही आहे तो समीर वाचतोय. आणि आता सीमा आता कुठे बोलवते समीरला आणि काय सांगते ते बघत राहूया आपण. तर सीमाच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे बरं का. तर प्रेक्षकांनो, सीमाने इकडे ना समीरला एका कॅफेमध्ये भेटायला बोलवलंय. बाबा विचारतात, कशासाठी भेटायला बोलवलंय, की असं काय आहे की तू घरी नाही काही सांगू शकत आहेस. तर सीमा म्हणते, अरे तो नगरसेवक आहे ना, घरी येऊन धमकी देऊन गेलाय. तर आई समीर म्हणतो, सांगितलं मला आईनी. तर समीर म्हणतो, मग. तर सीमा म्हणते, म्हणून तर म्हणते ना तू घरी येऊ नकोस. तर समीर विचारतो, त्याने काय होणार आहे. अरे तू जर का घरी आला ना तर त्या नगरसेवकांनी गुंड वगैरे पाठवले तर किती महागात पडेल, कळतं का तुला. तर समीर म्हणतो, आणि समजा मी बाहेर आलो आणि तो त्या माणसाने गुंड घेऊन घरी आला तर तुम्हाला त्रास होणार नाही का. तर सीमा म्हणते, आम्हाला का त्रास होईल, आम्ही थोडी आहोत त्या बोरतो केटरिंग कंपनीचे मालक. तर समीर म्हणतो, अगं पण आईला स्वीटीला तर त्रास होईल ना. तर सीमा लगेच म्हणते, हे बघ, त्या बायका आहेत आणि मला नाही वाटत की ते एवढा त्रास देतील त्यांना, आणि तू एकटाच पुरुष आहेस त्या कंपनीमध्ये, आणि तुला घरी बघितलं आणि त्या गुंडाने तुझ्यावरती हात साफ केला तर समीर म्हणतो, काय बोलतेस तू, म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की मी बायकांना पुढे करून या भ्याड असल्यासारखं लपून राहू, असं विचारतोय समीर. आणि म्हणतो, समोर येऊ नको मी, असं तुझं म्हणणं आहे, आणि कुठे लपायचंय मी. अरे सीमा म्हणते, अरे 1-2 दिवस काय ना बाहेर हॉटेलमध्ये राहा, हे सगळं प्रकरण थंड झालं की ये पुन्हा घरी. तर समीर म्हणतो, नाही, हे मला नाही जमणार आहे. त्यापेक्षा असं करतो, तू एक काम कर, तू सानूला घे आणि तू सानूला घेऊन माहेरी निघून जा, म्हणजे तुला त्रास होणार नाही. तर सीमा लगेच म्हणते, समीर, अरे मी माझ्या त्रासासाठी सांगते का हे सगळं, असं विचारते बरं का. आणि मग त्याच्यानंतर म्हणते, मला खरंच खूप तुझी काळजी वाटते, असं सांगते बरं का, तोंड वाकडं करून जर असं. तर समीर म्हणतो, सीमा प्लीज. तर सीमा म्हणते, समीर प्लीज, काही झालं तरी तू घरी येऊ नकोस, मी हात जोडते तुझ्या पुढे प्लीज. तर समीर म्हणतो, 1 मिनिट,
घरावर जेव्हा संकट येतं ना त्यावेळेला घरातल्या सगळ्या माणसांनी एकत्र येऊन त्या सगळ्या संकटांना तोंड द्यायचं असतं. ही शिकवण आहे माझ्या आईची. बाहेर राहून ते घरी काय झालं असेल किंवा आई बरी असेल का, सानू तू बरी आहेस का, मला एन्झायटी मध्ये राहायचंच नाही असं समीरने सांगितलंय बरं का. आणि म्हणतो मी घरी येणार आहे, तुला जे जमेल ते तू कर. तर सीमा म्हणते समीर समीर तुला ना सानूची शपथ आहे आणि काही झालं तरी तू घरी येणार नाहीयेस असं आता समीरला सीमाने सांगितलंय बरं का. आणि सीमाकडे बघत कसा समीर असा शॉक होऊन बघतोय. बघा काय करणार आहे समीर, बघत राहूया आपण. तर इकडे स्वीटी आणि शमिका बोलतायत. स्वीटी म्हणते शमिका मुझे तो समझ में नहीं आ रहा है कि मुझसे ऐसे हुआ कैसे. तर शमिका म्हणते वहिनी तुझ्यामुळे काही झालं नाहीये, मी पण होते ना ग तिथे. आपण किती अलर्ट होतो, आपण बायकांना 3-3 वेळा सांगितले की शेंगदाण्याचा वापर अजिबात करू नका. तर स्वीटी म्हणते की हो अगं, आणि नर्मदा मावशी दाण्याचं कूट बाहेर सुद्धा घेऊन गेल्या होत्या. तर शमिका म्हणते एक्झॅक्टली. तर स्वीटी म्हणते पर फिर भी म्हणजे काही मुझसे आदत म्हणजे सवयीप्रमाणे नाही का झालं हे. म्हणजे नर्मदा मावशी तो डबा बाहेर घेऊन ठेवायच्या आधी तर मी नाही ना घातलं त्यात चुकून. तर शमिका म्हणते नाही वहिनी, अगं आपण खूप अलर्ट होतो. आणि मग प्रेक्षकांना शमिका पुढे म्हणते आणि पूर्ण दिवसभराची रील ना मी डोळ्यासमोरून 100 वेळा घालवलीये. मला अजिबात असं आठवत नाहीये की आपण चुकलोय कशात सुद्धा. आणि हे कोणी दुसऱ्याने तर केलं नसेल ना असं इकडे शमिका विचारते बरं का. तर स्वीटी म्हणते लेकिन हमारे सिवा वहां था कौन, ऐसा कौन करेगा. तर शमिका म्हणते का दमयंती आत्या आल्या होत्या की तिकडे. आणि मग प्रेक्षकांना तुम्ही इथे काय करता वगैरे असं दमयंती आत्यांना विचारलेलं ते सगळं स्वीटीला इथे आठवतंय बरं का. स्वीटी म्हणते हा आपण तो त्या तर असंच बघायला आल्या होत्या ना, म्हणजे त्यांच्या हातात पण काही नव्हतं असं इकडे स्वीटी म्हणते जितना मुझे याद है उनके हातों में भी कुछ नहीं था. तर शमिका म्हणते हा म्हणजे हातात तर मलाही काही नाही दिसलं असं इकडे शमिका पण म्हणते. तर प्रेक्षकांना आता या दोघींना दमयंती आणि त्यावर शक तर आलाय, म्हणजे संशय तर आलाय, पण बघूया आता पुढे काय घडणार आहे ते. नक्की सीसीटीव्ही चालू होते का बंद होते याचा शोध नंतर लावतील बहुतेक, बघूया आता. तर प्रेक्षकांना ना इकडे शमिका आता येऊन बसली आईंजवळ. आता बघूया ती काय विचारते. तर आई भाजी निवडतायत. तर शमिका म्हणते मावशी समीर दादा आला नाही का अजून. तर आई म्हणतात हो ना ग त्याचीच वाट पाहते मी. तर शमिका म्हणते त्याला सांगितलंय ना सगळं. तर आई म्हणतायत हो म्हणजे मी कल्पना दिली त्याला शमू. तर मावशी अगं काय करतील ग ते असं विचारते बरं का शमिका. तर आई म्हणतात खरंच मला माहिती नाही ग शमिका, माझी फक्त देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की त्या मुलीला लवकरात लवकर बरं वाटू देत. निष्पाप मुलीच्या जीवाला कोणाच्या तरी निष्काळजीपणामुळे काही झालं तर म्हणजे तिला त्रास होता कामा नये असं आई म्हणते. तर शमिका म्हणते मावशी अगं आम्ही नाही केलाय ग निष्काळजीपणा, मी शपथ सांगते आम्ही खूप अलर्ट होतो. तर आई म्हणतात अगं नाही शमिका, मला असं अजिबात म्हणायचं नाहीये की तुम्ही मुद्दामून काही केलंय, पण काय आहे ना तिकडे तू काय स्वीटी काय अजून बऱ्याच बायका होत्या ना ग आपल्या असं आई म्हणतायत पुढे. आताला सवय झाली असते ग की म्हणजे चुकून जर का दाण्याच्या कुटाकडे हात गेला असेल आणि कूट टाकलं गेलं असेल. तर प्रेक्षकांना या दोघींचं बोलणं चाललंय तोपर्यंत बाबा म्हणतात शुभा मी जरा नानाकडे जाऊन येतो. तर आई म्हणतात अहो तुम्हाला समीरचा काही फोन आला होता का. तर प्रेक्षकांना बाबा म्हणतात नाही ग फोन नव्हता आला. आणि मग प्रेक्षकांना ना आई आणि बाबा सगळे एकमेकांकडे बघतात. आई पुढे म्हणतात नाही म्हणजे तो गाडीत बसल्याचा मेसेज आला होता मला, पण तो अजून आला नाही म्हणून मी तुम्हाला विचारलं. तर बाबा म्हणतात हो निघाल्याचा SMS त्यांनी मला केला होता आणि ह्या तिघी पण काळजीत पडल्या जर का. आता तोपर्यंत सीमा आले तिकडनं. तर शमिका तिला हाक मारते आणि म्हणते सीमा वहिनी दादाचा काही फोन वगैरे आला होता का तुला, कुठे आहे तो. तर प्रेक्षकांना ना सीमा आता बघत राहिली आणि ती म्हणते ऍक्च्युली म्हणजे नेटवर्क इश्यूमुळे त्याचा फोन लागत नव्हता असं सीमा सांगते. आणि मग प्रेक्षकांना बाबा म्हणतात म्हणजे तो फोन करत होता आणि लागत नव्हता की तू फोन करत होतीस आणि लागत नव्हता, असं नेमकं काय झालं होतं असं विचारतायत. तर सीमा ते काय आहे ना असं म्हणत असते उभी नुसती. तर त्याचा फोन लागत नव्हता, तो ट्राय करत होता असं काहीतरी वेगळंच उत्तर देते बरं का प्रेक्षकांना आता बाबाने विचारलं तर. पण बाबा म्हणतात मग आला असेल तो इथे, मेसेज तर सकाळी 6:30ला आला होता, एव्हाना त्याने घरी यायला हवं होतं असं बाबा म्हणतात. तर आई पण म्हणतात बघा ना 12:30 वाजत आलेत आता. आणि प्रेक्षकांना हे सगळं बोलणं चालू आहे तोपर्यंत आत्याबाई आल्यात. 12:30 नाही 1 वाजून गेला, अगं जेवणाचं काय. तर बाबा म्हणतात 1 मिनिट तायडे, आम्ही काय बोलतोय तू काय बोलतीयस असं म्हणत ना आता बाबा आत्याबाईंना विचारतायत. आणि आत्याबाई म्हणतात माफ करे बाबा, माझं शरीर घड्याळासारखं आहे, म्हणजे एकदा म्हणतात त्याला बरोबर कळतं किती वाजता काय पाहिजे ते. आणि काय अरे डायबिटीस आहे ना मला असं ओरडून बिरडून सांगतात बरं का आता. आणि मग सीमा हसते त्यांच्याकडे बघून. तर आई म्हणतात वंश स्वयंपाक झालाय मी वाढते तुम्हाला. तर आत्याबाई म्हणतात हो हो दे. तर बाबा पुढे म्हणतात शुभा. तर आई म्हणतात बरोबर आहे त्यांचं डायबिटिक आहेत त्या असं सांगतायत पुढे. आणि मग प्रेक्षकांना आता ना सगळे आत्याबाईंकडे बघतात. आत्याबाईंना आई पुढे म्हणतात वेळेवरती जेवण दिलं पाहिजे त्यांना, नाहीतर त्रास होईल ना त्यांना. तर
आत्याबाई लगेच साळसूतपणाचा आव आणतायत बरं का इकडे. आणि आता पुढे काय घडणार आहे बघूया आपण. बाबा पुढे लगेच सीमाला हाक मारतात आणि म्हणतात, सीमा तुला कधी म्हणाला तो नेटवर्क नाहीये म्हणून फोन लागत नाहीये. सीमाकडे आता त्या प्रश्नाचं उत्तर नाहीये आणि सीमा उत्तर देईपर्यंत समीरने एंट्री घेतली बरं का. आलाय बरं का समीर, सीमाचं ऐकून तिथेच थांबला नाहीये. तर प्रेक्षकांनो समीर आल्यानंतर ना सीमा म्हणते मनातल्या मनात, शेवटी आलाच, माझा नवरा कमी आहे आणि आईचा मुलगा जास्त आहे, असं सीमा इकडे मनातल्या मनात म्हणते. उद्या मी मेले ना तरी आई आई करत ना आईचा पदर धरून मागे मागे फिरेल, पण बायको मेली तर दुःख नसेल या माणसाला, असं इकडे सीमा बोलते आणि मान बिन डोलावते बरं का. तर प्रेक्षकांनो बाबा म्हणतात, समीर तुला बराच उशीर झाला रे. तर समीर म्हणतो, अहो केवढं ट्रॅफिक आहे बाहेर. आणि प्रेक्षकांनो यांचं बोलणं चालू आहे तोपर्यंत पोलीस आलेत बरं का तिकडनं आणि ते समीर किल्लेदार असं म्हणत त्यांच्याकडे बोलतात, म्हणजे समीरला हाक मारतात आणि चला असं म्हणतात. तर आता सगळ्यांना धक्का बसलाय बरं का. तुमच्या विरुद्ध नगरसेवक तळेकरांनी तक्रार केली असं आता पोलीस इन्स्पेक्टर सांगतात. तर आई घाबरून काय असं म्हणतात. तर सीमा पण अशी बघत राहिली समीरकडे आणि आता आत्याबाई पण अशा बघत राहिल्यात. तर तुम्हाला आमच्यासोबत चौकशीसाठी यावं लागेल असं पोलीस इन्स्पेक्टर सांगतायत. आणि आता पुढे काय घडणार आहे बघूया आपण. हे काहीतरी वेगळंच रांगड दिसतंय बरं का. पोलिसांची एन्क्वायरी चालू झाली आता. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला काय बघायला मिळणार आहे बघूया. स्वीटी म्हणते, जे काही झालंय ते माझ्यामुळे झालंय, तर तुम्ही मला अटक करा. तर तिच्या हातात बेड्या बिड्या पडतायत बरं का स्वीटीच्या हातात. तर सीमा हसतीये तिकडे आणि आत्याबाईंचं टेन्शन वेगळंच दिसतंय चेहऱ्यावर. स्वीटीला घेऊन जाताना सीमाला आनंद होतोय. तर आई म्हणतात, हे बघ स्वीटी, मी तुझी सासू नाही आई आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आई तिच्या मुलांना कधीच एकटं सोडत नाही आणि प्रेक्षकांनो तिला कसं सोडवायचं हे आई बघतील, तू यात मध्ये पडायचं नाहीस, असं सीमा समीरला सांगत असते. आणि हे आईने ऐकलंय. आता पुढे काय घडणार आहे बघूया. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा आई बाबा रिटायर होत आहेत.